गुड मॉर्निंग आणि आम्ही चाललोय मुंबईला. येस. आणि आता आमची चालली आहे रडरड सकाळी सकाळी. श्रियान हे बघ तुझा फ्रेंड आलाय. श्रियानला आता झोपी लावलाय. आता तो छान झोपलाय आणि आता तो अराउंड 2-3 तास छान त्याचीही झोप होईल, म्हणजे तो पण चिडचिड नाही करणार. फायनली आम्ही समृद्धीने चाललोय आणि बघूया आता किती वाजता आहेत पोहोचायला. इकडनं अराउंड 4 to 5 hours दाखवतंय आमचं डेस्टिनेशन. वाव श्रीयू, डोंगर. झाली झोपा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्रीयू. कुठे चाललो आपण कुठे चाललोय? आपण कुठे चाललोय? पुण्याला नाही, मुंबईला. वाव. आता वाजले 9:30 आणि फायनली समृद्धी संपत आलाय. किती वाजता निघालो होतो आपण? समृद्धीला किती वाजता लागलो? 7:30. आता वाजले 9:30. श्रियान, काय खायचंय तुला? भेंडीची भाजी? नाही ना, मम्माने नाही आणली. ए, आपल्याला समुद्र बघायचा आहे का? कसा असतो समुद्र? इकडे बघून सांग ना मला. अजून काय बघणार आहे आपण? वेलकम टू मुंबई. हॅलो. आणि आमच्यासोबत कोण आहे? ओ माय गॉड, आम्ही खूप दिवसानंतर भेटलोय. सो ही आहे ऋतुजा, जी पुण्यात राहते आणि आमची रिलेटिव्ह आहे ती खूप छान. आणि आता मुंबईत आलो होतो, तिच्या ऑफिसच्या जवळच माझं शूटचं लोकेशन आहे, म्हणून आम्ही डिसाईड केलं की आम्ही असंही भेट होत नाही तर चला भेटूयात. श्रियान आणि तिचं खूप छान जमत आहे. सो आता आम्ही चाललोय शूट लोकेशनला. येस. फायनली आम्ही मॉलमध्ये पोहोचलो आणि आता पार्किंगमध्ये गाडी पार्क करतो. श्रियांची इतकी बडबड चालली आहे. आम्ही फायनली शूटच्या लोकेशनवर आलेलो आहे. या मॉलमध्ये आपलं शूट होणार आहे. सो बघूया आता. थोडीशी भूक लागली आहे कारण आम्ही सकाळी खूप लवकर निघालो आणि काहीच खाल्लं नाही आहे. सो आधी थोडंसं खाऊन घेऊ अँड देन काय खातोय? जास्त भूक लागली होती आणि आता आम्ही पहिले खाऊन घेतो. फटाफट खाऊन जातो. खूप वेळ झाला आम्ही काहीच नव्हतं खाल्लं. समृद्धीने तसं चालू होतं. समृद्धीला मध्ये काही नाही पण आहे फूड स्पॉट खाण्यासाठी. श्रियांना पण खूप जास्त भूक लागली होती. जेवढे स्नॅक्स घेतले होते तेवढे सगळे फिनिश झाले ऑलमोस्ट. आता आम्ही फटाफट खाऊन घेतो आणि मग जाणार शूटसाठी. आम्ही मस्त असा लंच करतोय. एन्जॉय. आणि शूट कम्प्लीट झालंय. हॅपी फेस. साधारणतः 2 ते 3 तास माझं शूट चाललं होतं आणि त्यानंतर थोडीशी शॉपिंग करावं म्हटलं आणि वेस्ट साईडच्या या सेक्शनला आले, जिकडे खूप छान छान आहेत. माझ्याकडे जो आधी पण मी हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते मी वेस्ट साईडमधनंच घेतलेलं आहे. खूप छान आहे. आणि हे दोघे अजिबात थकले नव्हते. यांना एवढी एनर्जी होती ना, दिवसभर यांचा सगळा धिंगाणा चाललो. आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो. येस गाईज, सो फायनली आमचं शूट झालेलं आहे. आपण एक्सपिरियन्स विचारूयात. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स पारस खडे? खूप छान.
तुम्ही एन्जॉय केलं? तुम्ही एन्जॉय केलं का मॅडम? खूप केलं की झोपी गेला. हा, यांनी तर एवढं एन्जॉय केलं की तो तिथे झोपून गेला. श्रेयान खूप थकलाय आणि तो आता लगेच झोपून गेलाय मागे. अजून एक शूट होतं माझं आणि आता माझ्या अंगात बिलकुल त्राण नाही आहे. फुल थकली आहे मी, म्हणजे सगळेच थकलोय. खूप एक्झर्शन झालंय कारण आम्ही सकाळी लवकर उठलो होतो, लवकर निघालो होतो. ड्रायव्हिंग आणि तिथे पण जिथे शूटला गेलो होतो तिकडे फुल हॅक्टिक सगळं राईड्स खेळाव्या लागल्या किंवा मग सगळं गेम प्ले करावा लागला. सो आम्ही खरंच थकलो होतो. पण आता मी विचार करते आहे की आत्ता सेकंड शूटला नको जायला, कारण तिकडे पण ॲक्च्युली उद्याचंच टायमिंग दिलं होतं मी त्यांना. आणि जर मी पॉसिबल झालं तर आज करून आम्ही रिटर्न करणार होतो, बट आय थिंक आता नाही होणार ही रिटर्न. सो आता बघूयात. होप फॉर द बेस्ट. आता आम्ही चहा घ्यायला थांबलो आहे. श्रेयांची झोप पण झाली आहे. बोर झालं किती. आता वाजले आहे संध्याकाळचे 7 आणि खूप ट्रॅफिक आहे. एवढ्याशा ठिकाणी जायला आम्हाला 1 तास दाखवतोय. हेवी ट्रॅफिक. सो फायनली आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे, जे मी तुम्हाला काल पण ब्लॉगमध्ये सांगितलं. आणि चला आता जे सरप्राईज होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आपण कुणाच्या घरी आलो आहे हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. येस, अँड हिअर इज द सरप्राईज. आपण आलो शीतलच्या घरी. येस, त्यांच्या किचनमध्ये आज आमच्यासाठी बनलंय काय हे मस्त असे छोले आणि शीतलचं जे फेमस फोडणीचं वरण, नाही दाल तडका, सॉरी. हां, डाळ तडका पण बोलू शकतेस तू. पाहुणचार चाललाय पाहुण्यांचा. पाहुणचार चाललाय आणि खूप जास्त गरम होतंय. आम्ही सारखं भेटत राहावं. तू सारखी यावी माझ्या घरी. मी ड्राय बॉलला लावते. हे फेवरेट आहे छोले आणि राईस. सो मी त्याला आता छोले आणि राईस घालते. तुला काय खायचं? हां, छोले. आणि आमचं स्वयंपाक आमचा झालाय. आता आम्हाला जेवायचं आहे मस्त असं छान छान. आणि हा व्ह्यू मी तुम्हाला उद्या दाखवेल सकाळी. छान छान असा व्ह्यू. सो येस, आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक होता. दिवसभर एवढा शूटने वैताग आला होता अक्षरशः. आणि इथे मुंबईमध्ये एवढी जास्त गरमी आहे की लिटरली मी इकडे आल्यावर पहिली फ्रेश झाली, कारण खूपच इरिटेट झालं होतं. सगळं असं दमट वातावरण होतं आणि त्यात उन्हाळा भयंकर चालू आहे. आणि आता आम्ही फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही मस्त असं शीतलच्या हातचं जेवण करणार आहे आणि मग रेस्ट करून उद्या सेकंड शूट आहे तिकडे जाणार आहे. सो असं एवढंच. आता आम्ही खूप गप्पा मारणार आहेत आणि म्हणून मी व्हिडिओ बंद करते है ना. हो बरोबर. काम गेलं हो दोघींचं. सो येस, हाय गाईज. कोण आहे तू? तुझं नाव काय? दर्श. खेळून आला तू? आम्ही कोण आहे? मम्माचे फ्रेंड. मम्माची फ्रेंड आहे. पारस इकडे जेवण चाललंय आणि श्रियांतर याला स्वतःच घर समजतोय असं वावरतोय. फुल गरम होतोय म्हणून कपडे काढून चाललंय. आणि ही आहे मी. येस. ए हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आता झाली आहे सकाळ. श्रियान पण उठला आहे आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. हा विंडो खूप छान येतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्रेयो. कसं वाटलं तुला? आपण कुठे आलो होतो? मुंबईमध्ये. श्रेयो
हो. कसं वाटलं मुंबई तुला? छान. गरम होतंय? हो. आपल्याकडे गरम नाही होत ना? नाही. आपल्याकडे काय आहे, थंड थंड ना? यांचं गलम गलम आहे. गर मजा आली तुला? हं? मजा आली तुला? हा. मला भीती वाटली होती या ट्रेनची. कशाची भीती? ट्रेनची भीती वाटली होती मला. ट्रेनची? हा. का? भीती वाटली. भीती नाही वाटत द्यायची. वाटणार. स्वतः वाजले सकाळचे 9 आणि आम्ही शीतलच्या घरनं निघालो आहे. आता आमचं डोंबिवली शूट आहे, सो तिकडेच चालली आहे मी. पारसेक दीदी आणि जिजू इकडे राहतात, सो त्यांच्या घरी जाणार आहे. तिकडे थोडा वेळ थांबू आणि मग शूट लोकेशनला जाऊ, कारण तिकडे पण उशिरा जायचं, म्हणजे उशिरा टाईम आहे शूटचा. सो अराऊंड 1 वाजता वगैरे. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. तिकडे थांबू, श्रियान पण खेळेल आणि त्यांच्याकडे पण येणं नाही होत तसं शक्यतो. सो मग छान. मजा केली तू? हा. काय मजा केली? खूप. आपण राहायचं का मुंबईत? हा. तुला मुंबई आवडलं की आपलं घर आवडतं कोल्हारचं? मुंबई आवडते. मला तर कोल्हारचं घर आवडतं बाबा आपलं. नाही ना, मुंबई आवडते. मुंबई आवडते. आपण तिथं लाईट होतं ना आपल्याला. आपण राहूया तिथे. सो फायनली आम्ही योगिता ताईंच्या घरी पोहोचलो आणि श्रियान झोपलेलाच होता, पण श्रियान आणि मीच त्यांच्या घरी पहिल्यांदाच येत होतो, म्हणून त्यांनी आमचं खूप छान आणि खूप प्रेमाने आमचं वेलकम केलं. ही आहे योगिता ताईंची मुलगी आणि ताई पण दिसेल तुम्हाला मागेच. आणि त्यांनी खूप छान आमचं वेलकम केलं. खूप छान वाटलं आम्हाला असं. आणि श्रियान तर झोपलेलाच होता, कारण तो आदल्या दिवशीसुद्धा खूप जास्त दमला होता, त्यामुळे त्याची झोप नीट व्यवस्थित झाली नव्हती. तो झोपत नाही शक्यतो सकाळी परत, पण तो दमलाच इतका होता की तो मस्त 2-3 तास झोप घेतली. ही आहे छोटीशी, खाली दिसते ती श्रीमयी, आणि ह्या आहेत योगिता ताई. सो त्यांनी खूप छान छान आमचं वेलकम केलं. खूप भारी वाटलं. सो मच मेस. नाही ठीक आहे. असं काही उरकलेलं नाही बरं का. सो आता आम्ही निघालो होतो शूट लोकेशनला. फायनली मी रेडी झाली होती आणि आता आम्ही निघालो होतो शूट लोकेशनला. इतकी गरमी होती आणि मग आम्ही डिसाईड केलं की श्रियानला घरीच ठेवावं. सो पारस आणि श्रियान घरी थांबले आणि मी आणि कस्तुरी निघालो शूट लोकेशनला. सो आम्ही ऑटोनी जायचं डिसाईड केलं, कारण बाईकवर जायला खूप जास्त गरमी होती. आणि मग मी शूट फटाफट कंप्लीट केले आणि मग आम्ही तिकडनं शॉपिंगसुद्धा केली. घरी आलो, थोडा वेळ रेस्ट केली आणि मग आम्ही परत कोल्हारला जायला निघालो, कारण आम्हाला उद्या परत पारसची भरपूर अशी कामं होती. ताईंचा आणि त्यांचा खूप आग्रह होता की थांबा आजच्या दिवस म्हणून, पण अजिबात थांबायला वेळ नव्हता. पण आम्ही नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करू, खूप छान छान दिवस सुट्टी काढून येऊ आणि छान मुंबई फिरू. सो आमची गुन्हे कस्तुरी. नाही. करून आता आम्ही निघालेलो आहे बॅक टू कोल्हार. कोल्हारला कुठे जायचं मग? नगरला जायचं. नगरला काय करायचं जाऊन? दादा सोबत आपण जाऊ ना सुट्टीला. थोड्या दिवसांनी जाऊ आपण. काम आहे आपल्याला घरी. पॅनकेक पण बनवणार. केसवर बांधून घेतलं. एवढी गरमी, एवढी ह्युमिडिटी आहे इथे मुंबईमध्ये, खूप जास्त. आणि संध्याकाळी आम्ही घरी पोहोचलो. सो असा संपला आमचा मुंबई व्लॉग. आणि खूप छान झाली 2 दिवसाची ट्रिप. शॉर्ट ट्रिप होती, शूट्स फटाफट झाले. आणि कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.